माननीय मंत्री महोदयांनी हाफकिन सारख्या इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलंय की एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ला फक्त एकाच कंपनीने स्वारस्य दाखवलं, त्याच्यामुळे त्यांचा इंटरेस्ट त्या ठिकाणी तो मान्य केला नाही। माझा बेसिक प्रश्न असा आहे की पुन्हा एकदा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट सरकार मागवणार आहे का ही प्रक्रिया सरकारने पूर्णपणे थांबवली आहे, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न असा आहे की या महामंडळामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झालेले आहेत। कॅगने या संदर्भातला रिपोर्ट दिलेला आहे, ताशेरे ओढलेले आहेत। तर ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे असं कॅगने म्हटलं आहे, त्यांची चौकशी तुम्ही किती काळामध्ये पूर्ण करणार? 3 महिन्यामध्ये, 2 महिन्यामध्ये? याचं उत्तर द्या। आणि हाफकिनला एक चांगला 3 वर्षाकरता IAS अधिकारीच मिळत नाहीये। कोणी आलं की त्याला हे विशिष्ट अधिकारी त्या ठिकाणून पळवून लावतायत। तर एक 3 वर्षाकरता चांगला IAS अधिकारी हाफकिन इन्स्टिट्यूटचं पुनर्जीवन करण्याकरता आपण नेमणार का? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। जो घोटाळा झालेला आहे त्या संदर्भात 3 महिन्यात संबंधित चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही केली जाईल। IAS ऑफिसरच्या संदर्भात अगदी खरं आहे, 4 महिन्यात 24 लोक आतापर्यंत महामंडळात निघून गेलेली आहेत। आता एक ॲडिशनल 4 वर्षात 26 लोक। तर निश्चित 3 वर्षासाठी कोणीतरी राहील अशा पद्धतीची नियुक्ती करण्याला CM साहेबांना सांगितलं जाईल। धन्यवाद।